एकदम मस्त चविष्ट आणि कुरकुरीत आपले हे सोया चंक्स। इथे बघू शकता तुम्ही चंक्स किती कुरकुरीत झालेले आहेत। आवाज पण खूप छान येतोय। नमस्कार, मी विजयास वेगन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। सुरुवातीला मी इथे गॅसवर एक पातेले ठेवून त्यात पाणी घातले आणि अर्धा चमचा मीठ टाकून घेतले। आता आपल्याला या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। इथे उकळी आलेली आहे। आता यात आपण सोया चंक्स टाकू आणि हे छान शिजवून घेऊया। तोवर आपण इथे मसाला तयार करून घेऊ। इथे मी एक बाउल घेतले, त्यात अर्धी वाटी दही टाकून घेते, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेते, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पूड आणि अर्धा चमचा आमचूर पावडर टाकले, 1 चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घेते। आता इथे चंक्स आपण जे शिजवून घेतलं होतं त्यातलं सगळं पाणी मी निसरून घेतले, पूर्ण पाणी काढून टाकले। ते चंक्स आपण याच्यात मिक्स करून घेऊया। इथे मी एकदम छान मिक्स करून घेतले। आता झाकून 1 ते 1.5 तास आपण हे रेस्ट करण्यासाठी ठेवूया। इथे आपण जास्त वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं, त्यामुळे मसाला छान आतपर्यंत मुरलेला आहे। आता यात मी पाव वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे। इथे तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता। आता आपण हे छान मिक्स करून घेऊ। हे छान मिक्स झाले। आता आपण हे फ्राय करून घेऊया। पण इथे मी कॉर्नफ्लेक्स क्रम्स घेतलेले आहेत। याऐवजी तुम्ही रवा पण घेऊ शकता किंवा ब्रेड क्रम्स पण घेऊ शकता। आता मी यात सोया चंक्स घोळून घेते, छान कोट करून घेते क्रम्सचं सोया चंकला आणि हे आपण मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊया। इथे तुम्ही शॅलो फ्रायऐवजी डीप फ्राय पण करू शकता, पण मी इथे शॅलो फ्रायच करते। आपल्याला छान खमंग खरपूस रंग येईपर्यंत चंक्स फ्राय करून घ्यायचे आहे। हे चंक्स खायला एकदम चविष्ट लागतात आणि कुरकुरीत होतात। इथे मी चंक्स पलटून घेते। आपल्याला हे चंक्स सगळ्या बाजूने सारखाच गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। आणि इथे आपले चंक्स फ्राय झालेत, आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। एकदम छान कुरकुरीत असे आपले चंक्स तयार आहेत। हे सोया चंक्स तुम्ही असेही खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबतही खाऊ शकता किंवा टोमॅटो केचपसोबतही खाऊ शकता। एकदम मस्त चविष्ट आणि कुरकुरीत आपले हे सोया चंक्स। नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की ही रेसिपी कशी वाटली। इथे बघू शकता तुम्ही चंक्स किती कुरकुरीत झालेले आहेत। आवाज पण खूप छान येतोय। व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करून बाजूची घंटा वाजवायला विसरू नका। धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोवर मस्त खा, मस्त राहा। बाय बाय।